पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी साहसी कणखर नेतृत्वानं ती नेहमीच इच्छाशक्ती दाखवली आहे। सैन्य दलाची ताकद, राजकीय इच्छाशक्ती, देशवासियांच्या एकजुटीचा ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं असून आता कालपासून शस्त्रसंधी जरी झालेली असली तरी दहशतवादाच्या विरोधामध्ये आपला लढा चालू राहणार आहे। कुठल्याही आपल्या भागामध्ये जर कोणी अतिरेक्यांनी दहशतवाद निर्माण केला तर त्याला जशास तसं उत्तर देण्याचं काम आणि त्यांना वर पाठवण्याचं काम त्या ठिकाणी केल्याशिवाय आपले सैन्य दल गप्प बसणार नाही हा देखील विश्वास मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी व्यक्त करतो। मित्रांनो, आपल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील तमनूर गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलातील वीर सैनिक सचिन यादवराव बनंजे हे 4 दिवसापूर्वी काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना ते शहीद झाले। या वीर जवानास देखील मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मित्रांनो, आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल सेवारत सैनिक सचिन वंजे हे 6 महार रेजिमेंट मध्ये 2017 साली सेवारत झाले आणि सध्या ते जम्मू आणि काश्मीरमध्ये तंगदार येथे काम कार्यरत होते। शहीद जवान हे देगलूर तालुक्यातील तमनूर येथील रहिवासी। त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारामध्ये आई आहेत, वडील आहेत, 2 भाऊ आहेत, पत्नी आहे आणि अवघी 8 महिन्याची त्यांची मुलगी आहे। ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर लॉन्च झालं त्याच्या आदल्या दिवशी 6 मे 2025 रोजी त्यांना पोस्टवर दारुगोळा पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती। त्या दरम्यान कच्च्या रस्त्यावरील एका तीव्र वळवटावर त्यांच्या गाडीच्या चाकाखालीची जमीन पाऊस पडलेला असल्यामुळे कमजोर झालेली होती। चाक स्लिप झालं कारण आदल्या दिवशी त्या भागामध्ये रात्री मुसळधार पाऊस पडलेला होता, रस्ता कच्चा होता, पूर्णपणे चिखलमय झालेला होता आणि रस्त्यावरून त्यांची गाडी खोल दरीमध्ये कोसळली आणि त्या कारणामुळं आपला हा जवान त्या ठिकाणी जागीच त्याला मृत्यू आला। अशा पद्धतीनं हे घडलेलं आहे। सगळ्या जवानांच्या पाठीशी आपण मजबूतीने उभं राहतो। त्यांचा अंत्यविधी 9 तारखेला करण्यात आला। त्यांच्या युनिटने 6 महार रेजिमेंटने त्यांचा बॅटल मध्ये जाहीर करून कॅज्युलिटी करून त्यांचा प्रस्ताव आता वर पाठवलेला आहे। आर्मी हेडक्वार्टरवरून तो प्रस्ताव मंजूर होईल। मी आपल्याला सांगतो की शासनाच्या तर्फे आर्थिक मदत म्हणून मला माहिती आहे की किती पैसे गेले तरी देखील गेलेली व्यक्ती परत येत नाही, परंतु आपल्या महाराष्ट्राचा जवान जर तिथं देशाच्या करता शहीद झाला तर त्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक रकमी त्यांचं कुटुंब पुढं त्याचं व्यवस्थित चालावं म्हणून 1 कोटी रुपये देण्यात येतात। ते पैसे निश्चितपणे राज्य सरकारकडनं देण्यात येतील। मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्याशी बोललेलो, आत्ता पण कार्यक्रम झाल्यावर मी त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या कुटुंबाला भेटायला जाणार आहे। रमाई घरकुल योजनेमध्ये देखील त्यांच्या परिवाराला घरकुल देण्याच्या बद्दलच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। शहीद जवानच्या विधवा यांना शासनाच्या प्रचलित धोरणानुसार नोकरीबाबत पाठपुरावा करण्यात येतो आणि त्या पद्धतीनं देखील शहीद जवानाच्या पत्नीला फॅमिली पेन्शनची प्रक्रिया त्यांच्या युनिट मार्फत 15 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे। कारण देशाच्या संरक्षणाच्या करता ज्यावेळेस तुमचा माझा जवान आपलं इथं सुरक्षित राहण्याच्या करता तिथं लढत असतो त्यावेळेस त्याच्यावर कोणतंही संकट आलं तर उभा भारत देश त्याच्या पाठीशी उभा राहतो हे आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे आणि याही वेळेस आपण ते दाखवणार आहोत। ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे। मित्रांनो, आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आहे। 11 मे 1998 रोजी पोखरणला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारताने यशस्वी अणुचाचणी केलेली होती आणि त्याची आठवण म्हणून भारताच्या तांत्रिक प्रगतीचा आणि वैज्ञानिक उपलब्धतेचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस तंत्रज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो। या निमित्तानं देखील मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो।
नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, त्याच्यानंतर वसंतराव नाईक साहेब आले, त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब आले, त्याच्यानंतर वसंत दादा आले, स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब आले. अनेक दिग्गज लोकांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. त्याच्यानंतर पवार साहेबांनी केलं, त्याच्यानंतरच्या काळामध्ये विलासराव देशमुखांनी केलं, सुशीलकुमार शिंदेंनी केलं, आता देवेंद्र फडणवीस करतायत, मागच्या वेळेस एकनाथराव शिंदेंनी केलं. आणि त्याच्यामुळं या स्वर्गीय चव्हाण साहेबांनी ज्याचा उल्लेख भास्कररावने आपल्या भाषणामध्ये केला, मी परभणीला पण बोललो, त्यांनी या राज्याच्या पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला चव्हाण साहेबांनी. त्याचबरोबर महाराष्ट्राला सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं काम आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम चव्हाण साहेबांनी केलं.